आणि यानंतर आपण जाणार आहोत कोल्हापुरात। तिथं कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजे क्षीरसागर हे देखील फटाके खरेदी करण्यासाठी बाहेर पडले। त्यांनी कशी राजकीय आतिषबाजी केली आपण पाहूया। दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, मात्र आपण वर्षभर राजकीय फटाके आहेत ते आपण वेगवेगळ्या पक्षाचे पाहत असतो आणि याच अनुषंगाने राजकीय आतिषबाजी ही देखील आपण आता पाहणार आहेत। कोल्हापूर उत्तरचे आमदार राजे क्षीरसागर साहेब आपल्या सोबत आहेत, जे आपल्या नातवासोबत या ठिकाणी फटाके खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। राजकीय फटाकेबाजी सध्याच्या घडीला महाराष्ट्रात कोण करते असं वाटतं? राजकीय फटाकेबाजी आता हल्लीच्या फटाक्या फुसके आहेत। पूर्वी फटाक्यात दम होता, आता फटाक्यांमध्ये दम झाले नाही। विरोधी पक्षाच्या फटाक्यात तर बिलकुल दम राहिलेला नाही। पूर्वी विरोधी पक्ष देखील खमक्या असायचा, आता विरोधी पक्षच राहिलेला नाही आणि त्यामुळं सत्ताधारी पक्षाकडे एवढ्या स्ट्रॉंग फटाकडे आहेत। आता हे जर तुम्ही पाहिलं तरी आमच्या भारतीय जनता पक्ष जो आमचा प्रमुख पक्ष आहे त्याचं सुंदर असं हे फ्लॉवर आहे की जेणेकरून हे याचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्राला मिळतोय। हे एकनाथजी शिंदे साहेबांचा बॉम्ब आहे, तो कधी फोडू शकतात ते आणि राजकीय काही करू शकतात। हे आमचं जर पाहिलं तर हे शिवसेनेचं धनुष्यबाण ज्या पद्धतीनं झेपावतं आणि आकाशात जो आनंद देतं, हा कायमपणे आनंद देणारं शिवसेनेचं धनुष्यबाण आहे। आणि या लवंगी फटाक्या विरोधकांच्या आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। विरोधकांच्यात कोण नेता आहे खास? आता सगळेच लवंगी नेते आहेत, ठाम नेता कोण राहिलेलाच नाही। फडणवीसांना कुठली फटाके तुम्ही मॅच करू शकता याच्यामध्ये? मी म्हटलं ना, फडणवीस साहेबांचं एकंदरीत व्यक्तिमत्व जर पाहिलं तर ते अत्यंत सुंदर, सर्वांच्यावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे। मोर म्हणून जरा त्यांना पाहिलं मोरासारखं तर निश्चितपणे प्रत्येकाची काळजी घेणारं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या स्वभावानं त्यांनी महाराष्ट्राला जिंकलेलं आहे आणि म्हणून हे व्यक्तिमत्व त्यांचं मला आवडतं। या बाबतीत पाहिलं संजय राऊतांची आठवण झाली का? आता ती सकाळी रोज उठून फुसकी फटाकडे फुटती तर त्याला नावच देण्यासारखं कुठल्या फटाकडीत नाही। फुसकी पण फटाकडे त्याला लागू होतो। आता हे काय आहे मला माहित नाही, कधीची ती गेल्या काही वर्षाची फटाके त्यांना लागू पडत असली तर मला माहित नाही, पण निश्चितपणे आमची फटाकडे आहेत, आमच्या फटाकडे आहेत त्या चांगल्या आहेत आणि ह्या लोकांना सुगंध देणाऱ्या फटाकडे आहेत। आपण बघितलं की या ठिकाणी राजकीय आतिषबाजी करत असताना राजेश क्षीरसागर यांनी ज्या आत्ताच्या घडीच्या चांगल्या, अतिशय देखण्या, ज्याचा आवाज मोठा असेल, ज्याचे कलरफुल असतील, हे सगळे महायुतीचे नेते आहेत। एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांचा सगळ्यांचा उल्लेख केला आणि जे लवंगी फटाकडे आहेत ज्याचा केवळ कचरा होतो किंवा जास्त लहान लहान तुकडे होतात मात्र आवाज निघत नाही, हे सगळे विरोधकांचे, खास करून विरोधकांच्याकडे कुठल्याही फटाकेच राहिले नाही अशा पद्धतीचं मत देखील राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।